लोकसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पानिपत झालेलं आहे। महायुतीचा खासदार इथे निवडून आलेला आहे। गणेश नाईकांची जी सत्ता होती ती गेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये गेलेली आहे आणि महायुतीचा खासदार निवडून आला आहे। लोकसभेमध्ये महायुतीचा खासदार निवडून आलेला आहे, याचा अर्थ असा की गणेश नाईकांचं जे वर्चस्व होतं ते कमी झालेले आहे। नरेंद्र मोदींचा जो प्रभाव आहे तो लोकसभेमध्ये पाहायला मिळाला। विधानसभेमध्ये काय चित्र पाहायला मिळेल? या ठिकाणी मोदींची लाट ही पूर्णपणे ओसरलेली आहे आणि या ठिकाणी विकासाचाच मुद्दा या नवी मुंबई शहरामध्ये नेहमी चाललेला आहे, नेहमी चालणार आहे। या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये जे आजूबाजूच्या मोदींची लाट होती लोकसभेला, कशाबद्दल? नाही मोदीची इथे आता लाट ओसरलेली आहे। त्या ठिकाणी मार्केटिंग मीडिया या माध्यमातून या नवी मुंबईमध्ये नाईकसाहेबांचं वर्चस्व, नेतृत्व राहणार काही नाईकसाहेबांची लिडरशिप, नाईकसाहेबांचं नेतृत्व। महायुतीचा खासदार गेल्या वेळेला निवडून आलेला आहे। 5 वर्ष इथे नव्हता। माहिती राजन विचारे शिवसेनेचे खोट्या प्रचारामुळे, अपप्रचारामुळे लोकांना भूल देऊ, दिशाभूल करून त्या ठिकाणी लोकांचं नुकसान केलेलं आहे। या मुद्द्याने ते निवडून आलेले। चला, तुमच्याकडून खोटा प्रचार झाला म्हणून त्यांचा उमेदवार पडला। 5 वर्ष खासदार संजू नाईक कधी नव्या मुंबईत आले नाही। सभेला आमच्या बरोबर होते ते। सभेला ते आमच्या बरोबर मी सांगते जिल्हा अध्यक्ष बोलतो नव्या मुंबईमध्ये संजू नाईक खासदारकीच्या 5 वेळा आले नाही। महिला बचत गटाची जी आम्ही मतं दिली त्या महिलांना 5 वर्ष दिलेली आश्वासन संजू नाईक एकदाही येऊन कधी फिरकले नाही आणि त्यामुळे सर्व लोकांनी मोदींची लाट ओसरली बोलतात ते। मोदीची लाट ओसरण्याचा आणि येण्याचा प्रश्न नाही। या नवी मुंबईच्या स्थानिक प्रश्नावरती नवी मुंबईची जनता या लोकांना कंटाळलेली आहे। गेले 20 वर्षामध्ये महापालिकेत झालेला भ्रष्टाचार, जी त्यांनी आश्वासनं दिली एकही आश्वासन पूर्ण केले नाही। नरेंद्र मोदी लोगों का दिल में है, इतना जल्दी निकाल नहीं सकते हैं। अगला 15 साल नरेंद्र मोदी प्रधानमंत्री रहेंगे। 15 साल साहेब ऐकताय का हो? जे आता मंडळी मोठमोठे बनाव वल्गना करतात, नाईक साहेब कुठे होते? शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर मोठे झाले ना, कोण विचारत होतं? शिवसेनेला मोठे झाले। हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले इथे भांडतायत आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती काल अमित शहा येऊन ना महायुतीचा उल्लेख करत ना सन्माननीय बाळासाहेबांचा उल्लेख करत या सगळ्यांच्या भांडणांमध्ये फक्त राजसाहेब हा एकमेव आणि मनसे हा एकमेव पर्याय आहे। हे आमच्याला या नवी मुंबईच्या दिशेला दिसतंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच उमेदवार या ठिकाणी जिंकून 15 वर्ष नरेंद्र मोदी कायम राहतील। या ठिकाणी नरेंद्र मोदीची लाट अजिबात नाहीये। या ठिकाणी संजू नाईक जो हरलेला आहे, या ठिकाणी घराणेशाही, भ्रष्टाचार आणि मक्तेदारी, हुकुमशाही आणि खोटी आश्वासनं यामुळे जे हरलेले आहेत ते काँग्रेसमुळे हरलेले नाही आहेत। पालकमंत्री बोलले की घराणेशाही शिवाय विकास होत नाही, त्यांनी फक्त त्यांचा विकास केलाय। काही आत्ताच बघा थोड्या दिवसापूर्वी बोलले घरामध्ये जर सर्व पदं असतील तर विकास करू शकतो। म्हणजे सांगा सगळ्या घरातच पदं पाहिजेत, यांनी घरातच विकास केला। गणेश टावर अनधिकृत, सगळं अनधिकृत चाललंय। एक मिनिट, मगाशी या ठिकाणी आदरणीय नाईक साहेबांबद्दल खंजीर खुपसण्याची भाषा केली। त्यांना माझी विनंती आहे, 2 महिन्यापूर्वीचं टाइम्स ऑफ इंडिया पाहावं। त्या ठिकाणी शिवसेना अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की गणेश नाईकांसारखी व्यक्ती एक वेगळी आहे, त्यांचा विचार केला जाईल। या ठिकाणी मला एकच म्हणायचंय, गणेश टावर हा ज्या पद्धतीमध्ये, त्यामुळे मंदाताईंचा पण सहकार्य आहे, मी मान्य करतो। या ठिकाणी पुनर्बांधणी आणि पेशाचा जो त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार होते सहकार्य केलं मला। आपण राष्ट्रवादीचे आमदार मी आणलेला 15 वर्ष मी राष्ट्रवादी मी लावली, पण आम्हाला कधी एक पद सुद्धा यांनी पालिकेत दिलेलं नाहीये। पालिकेच्या विकासाबद्दलच आमची नेहमी खडाजंगी झालेली आहे सभागृहात। मोदींचा प्रभाव आहे की नाही? आता 100% आहे। तुम्हाला आता रिझल्ट दिसेल। आता पण ज्या निवडणुका झाल्या, पोटनिवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये भाजपला प्रभाव, तिथला विषय वेगळा होता। अनेक योजना राबवल्या असं ते म्हणतात। नाही, राज्यातून एखादा मोठा प्रकल्प किंवा केंद्रातून एखादा मोठा प्रकल्प किंवा एखादी IIT IIM सारखी एखादी मोठी संस्था हे आतापर्यंत आणण्याचं काम इथल्या स्थानिक आमदार मंत्री असताना सुद्धा या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसत नाही। सर्वात प्रश्न हा आरोग्याचा प्रश्न असतो। पब्लिकला आरोग्य हे फार महत्त्वाचं असतं। आज मला दाखवून द्या इथे गरीब लोकांसाठी काही सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे का? इथल्या लोकांना जर हार्टचा प्रॉब्लेम असेल, एंजिओग्राफी करायची असेल, एंजिओप्लास्टी करायची असेल तर त्यांना KM नायर सारख्या हॉस्पिटलमध्ये करायला जातं। इथे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल
बोला पटकन. हा, घराणेशाही यांची जी चालू आहे ते म्हणतात स्त्रियांना देणार हक्क, यांची एक सुद्धा स्त्री नाही, यांची स्वतःच्याच घराणेशाही एवढा वेळ चालू नव्हता, तिथे एक कोणाला देणार सागर नाईक, तुमची सगळी घराणेशाही आहे, एकही महिलेला तुम्ही पुढे आणलं. या ठिकाणी एक जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे, हे सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी महिला का नाही, महिलांना प्राधान्य दिलं सलग पाहिजे. सलग 7 वर्ष त्या ठिकाणी मी सभागृह नेता होतो. ज्या ठिकाणी 4 महिला महापौर त्या ठिकाणी झाल्या. महिला बालकल्याण समितीचं सभापती मंदा म्हात्रेंना आदरणीय गणेश नाईकांनी बनवलं होतं. सोनिया गांधीने 50% आरक्षण दिला. हे आपला बोलायचं आहे की सर्व पक्ष मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये ते गणेश नाईक. ठिकाणी महाराष्ट्राची जनता काँग्रेसला नाही कंटाळली, वासद न्यायमूर्तीची जनता ही राष्ट्रवादीला कंटाळलेली आहे, नाईक परिवाराला कंटाळलेली. मिशन 144 प्लस त्याच्यामध्ये काय काय फॅक्टर आहेत या सर्व विषयीची मी चर्चा केलेली आहे. ही चर्चा संपणारी नाही आहे. 2 मतदारसंघ जरी असले तर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये किंवा मोदी फॅक्टर किंवा अनेक प्रकारचे जे फॅक्टर आहेत त्याविषयीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. मी कार्यक्रम इथेच थांबवतो, कारण मी हा कार्यक्रम सुरू ठेवला ते आणखी भांडत राहतील आणि लोकशाहीला हे पोषक नाही आहे. वैचारिक लढाई झाली पाहिजे, मुद्दे मांडताना दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे, पण नवी मुंबईमध्ये कोणी कुणाचं ऐकायला तयार नाही आहे. मी कार्यक्रम हा इथेच संपवतो. मिशन 144 प्लस आपण पात्रा सांगतो.